नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी आमच्या वसमत तालुका प्रतिनिधी स्नेहल कांबळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की RMS परीक्षेसाठी हिंगोली जिल्ह्यातील एकमेव शाळेचे विद्यार्थी रवाना झालेले आपण आमच्या माध्यमातून पाहू शकता। वसमत शहरातील राष्ट्रीय मिलिटरी स्कूल RMS प्रवेश परीक्षेसाठी लाल बहादूर शास्त्री विद्यालय वसमत येथील विद्यार्थी उत्साहात व आत्मविश्वासाने रवाना झालेले आहेत। हिंगोली जिल्ह्यातील या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पाठविणारी ही एकमेव शाळा म्हणून लाल बहादूर शास्त्री विद्यालय जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे। आपण आमच्या माध्यमातून पाहू शकता। स्नेहल कांबळे यांनी ही दिलेली माहिती। हिंगोली जिल्ह्यातील अभियानाची बाब ठरलेली ही कामगिरी लाल बहादूर शास्त्री विद्यालय वसमत यांच्या गुणवत्तापूर्वक परंपरेने प्रतीक ठरत आहे। आपण जाणून घेऊया शिक्षकांचे मत। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। वसमत शहरामध्ये नावारूपाला आलेली लाल बहादूर शास्त्री LPS शाळा ही नुकतीच तिनं CBSEची मान्यता प्राप्त केलेली आहे आणि दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उतरवणं आणि केवळ उतरवणंच नाही तर त्यांची तयारी करून घेणं हे मी माझ्या मुलीच्या संदर्भानं मी पाहत आलेलो आहे। अतिशय प्रामाणिकपणे सर्व शिक्षक, शाळेचे सन्माननीय अध्यक्ष संदीप सर हे अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन शाळेचं नाव हे मोठं करण्याचा प्रयत्न करत असतात आणि आम्ही पालक म्हणूनही त्यांना वेळोवेळी सहकार्य करतो। आज लाल बहादूर शास्त्री शाळेचे इयत्ता 5वीचे विद्यार्थी हे आहेत। हे विद्यार्थी RMS म्हणजे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल या परीक्षेसाठी पुणे येथे जात आहे। ऑल इंडियामधून ही परीक्षा घेतली जाते आणि आपल्या महाराष्ट्रासाठी पुणे हे यांचं परीक्षेचं सेंटर असतं। किती विद्यार्थी असतात सर? पूर्ण जर RMSचा विचार केला तर 1000 विद्यार्थी असतात। तर प्रत्येक राज्यातून या परीक्षेसाठी मुलं परीक्षा देत असतात आणि आपल्या शाळेमधून यावर्षी 22 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी प्रवेश घेण्यासाठी उद्या एंट्रन्स परीक्षेसाठी 22 विद्यार्थी लाल बहादूर शाळेमधून जात आहेत। सर, पूर्ण भारतामध्ये किती विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकते? या परीक्षेचं स्वरूप असं आहे, पूर्ण भारतामधून याच्या 5 शाळा आहेत आणि त्याच्यामध्ये एक साधारण 1000 विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असतात आणि त्या परीक्षेसाठी एक एंट्रन्स एक्झाम असते आणि त्या एंट्रन्स एक्झामसाठी आम्ही जातो। पालकांना काय आव्हान असेल सर? पालकांना आव्हान करण्याच्या अगोदर खरं तर मी पालकांचं अभिनंदन करेन, कारण पालकांनी या परीक्षेसाठी आमच्यासोबत उभं राहिले। खरं तर ही परीक्षा आपल्या परिसरात नवीन आहे, पालकांना माहीत नाही आणि अशा परीक्षेला सामोरं जाणं, आपल्या मुलांना ते अनुभव देणं हेच खरं पालकांची कसोटी असते आणि पालकांची कार्य असतं। त्याबद्दल पालकांचं खरंच अभिनंदन।